मध्ये गेले जवळजवळ 7 ते 8 महिने झालं आम्ही कागदी पत्रेवर त्यांच्याबरोबर करत आहे। या सातारा आरटीओ मध्ये जवळजवळ कुठल्याही इनवाईसची प्राइस बघितली जात नाही, इनवाईस कुठल्या गाडीची बघितली जात नाही आणि कुठली गाडी हे आरटीओलाही कळत नाही, तरी सुद्धा गाडी ती पासिंग केली जाते। गाडी पासिंग टाटा समज केली जाते, पण ती गाडी इंडिका वापरला जातो माणूस। म्हणजे एवढा भोंगळ कारभार ह्या आरटीओ ऑफिसमध्ये। तर या आरटीओ ऑफिसमध्ये आम्ही जवळजवळ कमीत कमी गेले 1 वर्ष झालं या यंदाबरोबर कागदी पुरावा सगळं पुरावे त्यांच्याकडे दिलेले आहेत, तरीसुद्धा ते चाल ढकल आणि आमच्याकडे असा स्टाफ नाही आहे, आम्ही हे काम करू शकत नाही असले उडवडी उत्तर दिलेले। आणि सातारामध्ये गेले ते 8 दिवस त्यांनी साताराकर आम्ही हार्न वाजवणार नाही अशी घोषणा केलेली आहे। त्यांनी घोषणा केलेला उद्या त्यांचा चांगला आहे, पण हार्न वाजवायचं बंद झालं म्हणजे आपण सगळे भ्रष्टाचार मुक्त झालेले अशी गोष्ट अजिबात नाही आहे। हार्न वाजवायचं बंद करायचं असेल आपण पहिल्यांदा आपल्या आरटीओ ऑफिसमधला भ्रष्टाचार बंद करा आणि मग सातारा शहरामध्ये हार्न वाजवायचं बंदी करा किंवा विनंती करा, हे असं तुम्हाला कुठेतरी चांगलं दिसेल। आणि हार्न वाजवला म्हणजे जणू काही कानाचा पडदा कोणाचा फाटत नाही आहे। हॉर्न वाजवायच्या अगोदर जिथं रस्त्याचं खड्डे मोजवा, पहिला खड्डे मोजवायचा प्रयत्न करा, त्यानंतर जिथं ट्रॅफिक जाम होतं आणि ट्रॅफिक जाम झाल्यानंतर माणूस हॉर्न वाजवतो, पहिल्यांदा ट्रॅफिक जाम होतं जिथं त्याचं व्यवस्था सुटसुटीत करा आणि जिथं खड्डे भरायचे आहेत तिथं खड्डे भरून घ्या आणि ऑटोमॅटिक लोक मग हॉर्न वाजवायचं बंद करतील। आणि दुसरी गोष्ट, सुरक्षा सप्ताह यांनी चालू केलेला आहे। या सुरक्षा सप्ताहामध्ये एसटीचा ज्या रस्त्याने एसटी जाते त्या पाठीमागच्या बाजूला टू व्हीलरला जाणार असो किंवा लेडीज महिला चालत जाणाऱ्या असो, एवढा धूर फेकती गाडी त्या एसटीवाल्याला किंवा जाणाऱ्या लोकांना कोणालाच काही दिसत नाही की आपण हे रस्ता समोरचा एका पाठीमागचा रस्ता आहे। एवढं प्रदूषण बेकार या एसटीवाल्यांचं आहे। एसटी उद्या तुटल अशी एसटी या सातारमध्ये वापरली जाते, तरीसुद्धा हे आरटीओचं त्या एसटीवाल्याकडे लक्ष नाही आहे। म्हणून आम्ही आज जाणून बुजून त्याचं कान उघडण्यासाठी त्या आरटीओचं कान उघडले पाहिजे की बाबा आम्ही खरोखर चांगली गोष्ट या सातारमध्ये राबवू शकतो। पहिल्यांदा याचं कान उघडण्यासाठी आम्ही आज हॉर्न बजाव आंदोलन हे आरटीओ कार्यालयाच्या समोर करीत आहे आणि केलेलं आहे।